मी प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेवक आणि लिंगाराम लोहकरे. मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती देत आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना माझे मित्र आपले मुकणे शिवाजीदादा मुकणे यांनी माझ्या विरोधात खोटे आरोप व बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. तरी त्यांनी हे बिनबुडाचे आरोप जे केलेले आहेत त्यांनी म्हटलेले 6 महिने आमच्याकडं त्यांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. मला काय म्हणायचंय, त्यांनी असं का बोलले, कारण वेळोवेळी त्यांच्यासाठी लक्ष दिलेले आहे. पटरवाडीमध्ये मी त्यांच्यासाठी खाऊ वाटप, पाण्याची बाटली, परत त्याच्यानंतर स्टेशनरी त्यांना दिलेली आहे. त्यांनी माझ्यावर असे का आरोप केले की बुवा त्यांच्या तिथं सीसीटीव्ही साठी पठारे यांनी मला काही सहाय्यक निधी पाहिजे म्हणून मी त्यांना तोही दिलेला आहे. तसेच त्यांच्या याच्यातील जे कातकरी समाजाची मुलं आहेत त्यांना 4-5 लोकांना मी नगर परिषदेमध्ये कामाला पण लावलेलं आहे. त्याच्यासाठी होळीच्या निमित्तानं होळी दान तिथे केलेलं आहे. परत अशी अनेक कामं केलेली आहेत. त्यांच्या लाईटी गेल्या होत्या, त्या लाईटी पण जोडून दिल्या. तुम्ही हे चौकशी करू शकता कामं केली आहेत की नाही. तसेच प्रभाग क्रमांक 3 मतदारांनी मला जवळजवळ 1044 लोकांनी मतदान केलेलं आहे. त्यांचा मला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आता ते म्हणतात की चांगले कपडे घालून नये, चांगले सुंदर कपडे घालून फिरतात, पण त्यांना जो बोलून घेणारा धनी आहे तो वेगळाच आहे. तसा तो दुसऱ्याच ऐकून सांगत आहे. तो आम्ही लोकांमध्ये निवडून आलेलो आहे. स्वयंघोषित नेता नसून आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहे. आणि जास्त सांगायचं गेलं तर त्यांनी शिवाजीराव दादा हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, परंतु यांनी त्याला अवजाभाव करून त्यांना वाढवून सांगून त्यांनी माझ्याविषयी हे खोटे आरोप केलेले आहेत. बस. आता हा जो तुम्ही सांगता निधीचा विषय नगर परिषदेने दिलाय का तुम्ही स्वतः केला निधी? नाही, मी स्वतः वैयक्तिक निधी दिलेला आहे. मी त्यासाठी त्या मुलांना जे त्या समाजामध्ये कातकरी समाजाचे 40 मुलं आहेत आणि ओपन मधली 10 मुलं आहेत, तर त्यासाठी मी खाऊ वाटप, पाण्याच्या बाटल्या आणि तसे सीसीटीव्ही साठी लागणारे योगदान हे पठारे यांच्याकडे मी दिलेलं आहे. किती मुलं आहेत शाळेत? तिथं शाळेत 50 मुले आहेत आणि कातकरी समाजाची 40 मुले आहेत आणि ओपनची 10 मुले, अशी टोटल पटसंख्या आहे. म्हणजे नगर परिषद निधी न देता सुद्धा तुम्ही स्वतःच्या खिशातून हा निधी दिलाय? हा, मी हा स्वतः वैयक्तिक खिशातून निधी दिलेला आहे. 6 महिने झालं नगर परिषदेकडून कुठलाही निधी आलेला नाही. हे वैयक्तिक आम्ही खर्च करत आहे. तुम्ही एवढा विकास करताय, एवढी कामं करताय, स्वतःच्या खिशातून निधी खर्च करताय, तुम्हाला विरोध का होतोय प्रभागातून? म्हणजे मला सांगायचंय की माझा मित्र आहे त्याचा विरोध होत नाही, परंतु त्याच्या जवळचे जे लोक आहेत ते मला विरोध करतात आणि ते मला त्यांच्याबद्दल भडकून किंवा असं चुकीचं सांगतात, परंतु तो स्वतःहून म्हणत नाही. त्याच्यामुळे मला विरोध होते. जे 6 महिन्यात जे काम करतायत त्याच्यापेक्षा आपण काम चांगल्या पद्धतीने केलं आहे, त्याच्यामुळं ते त्याला उगीच वातावरण चुकीचं निर्माण करून देत आहेत. ज्या प्रसार माध्यमांनी शिवाजीराव मुकणे यांची बाजू जी मांडून घेतली, तशीच मलाही त्या प्रसार माध्यमांकडे माझी बाजू मांडायची होती, परंतु त्यांनी माझी बाजू मांडून नाही घेतली आणि त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. मुकणे यांना जो त्याच्या मागे कोण करता करविता आहे त्यांना माझी एक विनंती आहे की आपण कामात कुठल्याही प्रकारचा खोडा घालू नका. आपण जे आहे ते तुमचंही काम करू आणि किंवा जे प्रभागाचा विकास होईल असं आपण दोघं मिळून काम करू, परंतु कुठल्याही प्रकारचा कामामध्ये खोडा घालू नका.